ಕೋಲಾರ ನಗರದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 22ರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫಿ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ನೂತನ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳ ಅಳವಡಿಕೆ, ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ ಮೆಚ್ಚುಗೆ. ಕೋಲಾರ ನಗರದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 22ರಲ್ಲಿ ಬೀಳುವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದು, ಹಲವು ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ಗ್ರೌಂಡ್ ಆಗಿ ಜನತೆ ಬಹಳ ತೊಂದರೆಯಾಗುತ್ತಿದ್ದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀರವರ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ನೂತನ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮಾಡಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಮೆಚ್ಚುಗೆಗೆ ಪಾತ್ರರಾದರು. ನಗರದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 22ರಲ್ಲಿ ಹಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳ ಮನೆಗಳ ಮೇಲೆ ಬೀಳುವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಆಗಾಗ ಗ್ರೌಂಡಿಂಗ್ ಆಗಿ ಸಮಸ್ಯೆಗಳಾಗುತ್ತಿದ್ದು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀರವರ ಗಮನಕ್ಕೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಂದಿದ್ದು, ತಕ್ಷಣ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫಿ ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ನೂತನ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ ಮಾಧ್ಯಮದವರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 22ರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀರವರು, ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳು ಬೀಳುವ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದರೂ ಕಳೆದ 30ರಿಂದ 35 ವರ್ಷಗಳಿಂದ ಯಾರೂ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿಲ್ಲ ಎಂದರು. ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಿಳಿಸಿದ ಮೇಲೆ ಶಾಸಕ ಕೊತ್ತೂರು ಮಂಜುನಾಥ್ರವರ ಸಹಕಾರ ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಕಂಬಗಳು ಹೊಸದಾಗಿ ಬದಲಾಯಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತೆಂದು ತಿಳಿಸಿದರು. ವಾರ್ಡ್ನ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಮಾತನಾಡಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ರಫೀರವರ ಧರ್ಮಪತ್ನಿ ನಗರಸಭೆ ಸದಸ್ಯರಾದ ಮೇಲೆ ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೆದಿದ್ದು, ಈಗ ಅವರಿಗೆ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಪ್ರಸ್ತುತ ಅಪಾಯಕಾರಿ ಹಳೆ ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಗಳನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಮೆಚ್ಚುಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ವಾರ್ಡ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮತ್ತು ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸುತ್ತಿರುವ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಶಾಸಕರಾದ ಕೊತ್ತೂರು ಮಂಜುನಾಥ್ ರವರಿಗೆ, ಎಂಎಲ್ಸಿಗಳಾದ ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ರವರಿಗೆ ಹಾಗೂ ಅನಿಲ್ ಕುಮಾರ್ ರವರುಗಳಿಗೆ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ತಿಳಿಸುತ್ತೇವೆಂದರು. आज का दिन जो है, कल फरोज़ जुम्मा हमारे नवे विधायक के अंदर 3 खंबे, स्वयंपुर नगर के अंदर 1 खंबा, टोटल 4 खंबे डाले। और इसमें सबसे अहम बात क्या है तो हमारे कोत्तूर जी मंजूनाथ साहब एमएलए साहब के जो सपोर्ट से 4 खंबे मेरी वार्ड में डाले गए। और जब भी मैं जाकर कोई काम एमएलए साहब को बोला तो कभी भी मना नहीं करे। जो भी काम में एमएलए साहब को बोला, ये खम्भों के बारे में, पोल के बारे में जब भी मैं जाको बोला तो इमीडिएटली हमारे केबी के एडब्ल्यू साहब को फ़ोन कर को हमारे काउंसलर रफी आती, उनको फ़ौरन तुम्हें ये काम कर को देना कर को बोल को इमीडिएटली मुझे खम्भे का काम करा। ये खम्भे कम से कम 30 से 35 साल पुराने थे। और मोहल्ले के अंदर मुझे 6 साल का मौका मिला। 6 साल के मौका में जितनी मुझे मोहल्ला दी गई थी, उससे मैं जितना खिदमत अंजाम देना था मैं लेकर आया हूँ। आइंदा आने वाले इलेक्शन में मुझे फिर मेरी आवाम मुझे साथ दी तो इंशाअल्लाह मैं और भी खिदमत करने के लिए तैयार हूँ। इंशाअल्लाह मेरा जान माल सब आवाम के वक्त से लगाऊंगा। आने वाले दिनों में इंशाअल्लाह गाँव के अंदर जो है अच्छे एमएलए भी मिले हैं। और हमारे एमएलसी नसीर साहब, अनिल कुमार साहब, इन तीनों लीडरों की सरपरस्ती में मेरे वार्ड के अंदर बहुत सारा काम हुआ है, रोडों का। और परसों हाल ही में मैं 1 महीने के पहले एक अंजुमन शादी महल के सामने एक बोर डाला था, उसमें भी अच्छी तरीके से पानी भी मिला है अल्लाह के फल से। और पानी की कोई पाइपलाइन पूरा तुम्हें पूरी पाइपलाइन भी पाइपलाइन का भी काम चल रहा मेरी वार्ड के अंदर है। और जो भी मेरे वार्ड के अंदर आवाम को जो भी तकलीफ है मेरे को आपको सुना तो 24/7 आवाम के सामने रखा, उस काम को अंजाम देकर मैं आ रहा हूँ। आने वाले दिनों में फिर मुझे मौका दिया तो इंशाल्लाह मैं काम करने को तैयार हूँ। के बारे में तुम्हें जो जितना भी उन्होंने काम कर लगा रही है, उसके डेवलपमेंट के बारे में तुम्हें क्या बोलती? सब जो भी काम कर रहे हैं बहुत अच्छा काम कर लगा रहे हैं हमारे काउंसलर रफी साहब। इंशाल्लाह पानी के वास्ते पहले दुनिया बिठाते थे, लाभा मारते थे, सब चीज़ करते थे। आज एक कोई बच्ची भी बाहर नहीं आ रही है, घर के अंदर पानी आ रहा है, दुकाला में भी आ रहा है, हर टाइम पानी आ रहा है। पाइप लेना ईप लेना पूरा, फिर एक बोर डला है और खंबे डला है। लेकिन नया तजुर्बा को इतना इम्प्रूव होना हो तो अल्लाह इनको बहुत ताकत भी दिया और दिमाग भी दिया। इंशाल्लाह फिर हमें जिता को इनको एसटी आगे बढ़ाए तो और भी बहुत कुछ काम करते इन्हों चाहना ठीक है।